नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा आणि पूजाच ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुली गेल्यानंतर किती धावपळ होते आणि काय काय सकाळचे कामं असतात ते आपल्याला पटपट आटपावं लागतात। तर चला बघूया। बघा हॉलमध्ये किती पसारा पडलेला आहे। हॉल तसाच आहे अस्तव्यस्त आणि त्यानंतर किचनमध्ये देखील सुद्धा बघा कसा पसारा आहे। आम्हाला बरं नसल्यामुळे औषधीचं इतकं मोठा साठा जमा झालेला आहे। भांडे काढून घेतलेले आहे, त्यानंतर ओटा साफ करण्यामध्ये लागलेली आहे मी आणि व्यवस्थित ओटा साफ करून घेतल्यानंतर मग मी घेणार आहे मस्तसा असा आपला गरमागरम चहा आणि चहा झाल्यानंतर मग कामाला लागणार आहे। मी गुळाचा चहा घेते, त्यामुळे कपामध्ये गूळ काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी मस्त चहा घेतला आहे। या चहा घ्यायला मस्त सर्वजण आणि त्याच्यानंतर मग मी कवर, सोफ्यावरचे कवर्स वगैरे झटक केलेले आहे। सर्व पुसपास करावं लागते, खिडक्यांचे कॉर्नरपासून तर सर्व शोकेसमधलं सामान सर्व पुसपास करावं लागते। त्यानंतर खाली टाकलेल्या सर्व चटया मॅट वगैरे उचलून झाडझूड करायची आहे आणि ह्या चटया वगैरे याच्यासाठी टाकते मी कारण की माझ्या मुली खेळतात, मग दुसरं काही खेळायला घेण्यापेक्षा मी आधीच चटाई आणि ह्या मॅट्स टाकून ठेवते रोजच आणि त्यामुळे त्यांना दुसरं काही टाकायची आवश्यकता पडत नाही आणि ते त्यावरच छान खेळतात। आणि ही मॅट खूप छान आहे, तुम्हीसुद्धा घ्या आणि तुम्हीसुद्धा वापरून बघा। मुलांसाठी आपल्याला झोपायसाठी पण खूप सुंदर आहे ही मॅट। आणि त्यानंतर असंच आपलं झाडझुडीची तयारी चाललेली आहे। त्यानंतर मी सर्व चटया उचललेल्या आहे आणि मग झाडझूड करणार आहे, पोचा मारणार आहे आणि त्यानंतर परत मग आपलं क्लीन। बघा माझा हॉल झालेला आहे क्लीन आणि माझं कामं झालेलं आहे आणि आता किचनसुद्धा बघा, किचनसुद्धा मी आवरलेली आहे। स्वयंपाक झालेला आहे, किचनमध्ये सुद्धा छान आवरसावर केलेल्या औषधी पण उचलून ठेवलेल्या आहे आणि त्याचनंतर आता देवाजवळ दिवा लावलेला आहे, गौतम बुद्धाजवळ अगरबत्ती लावलेली आहे। तोंडाला चव नसल्यामुळे टमाट्याची। तर मैत्रिणींनो, आजचा हा ब्लॉग संपलेला आहे। चला तर आजच्या सकाळी दुपारचे सगळे कामं झालेले आहे, आता मुली यायची वेळ होणार आहे। चला तर मग बाय।